जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। अधिष्ठात्री देवता सज्जनगडची श्रीराम श्री समर्थ परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका यांच्या श्री चरणांना मनपूर्वक वंदन करते। सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते। आणि 23 तारखेपासून आपण सगळे एकत्र आहोत शिबिरासाठी। 20 तारखेपासून आपण सगळे जमलेलो आहोत। आज 23 तारीख आहे। आज आपलं शेवटचं सत्र आहे शिबिरातलं आणि आपल्या सगळ्यांचा एक सहवास, एक आपले संबंध निर्माण झालेले आहेत। 2 आचार्यांना आपण इथे आमंत्रित केलं होतं। उदयदादा खयाळ हे त्यांनी पहिलं सत्र घेतलं होतं 20 तारखेचं आणि आज जयश्रीताईंचं पण आपण प्रवचन इथे श्रवण केलेलं आहे। आणि आम्ही जे आहोत आचार्यांची बोटं धरूनच आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आणि आम्हाला सुद्धा आपण आनंदाने श्रवण करत आहात हे पण आमचं अहोभाग्य आहे। आणि समर्थांची सद्गुरूंची कृपा आपणा सर्वांवर आहे, आमच्या सकट आपल्या सगळ्यांवर आहे आणि ती राहणार आहे। बघा, संत जे असतात ना ते आपले हितकर्ते असतात, ते आपले आप्त असतात। आणि समर्थांनी दासबोध ग्रंथामध्ये जे सगळे विचार सांगून ठेवलेले आहेत ते आयुष्याचं सार्थक होण्यासाठीच सांगितलेले आहेत। संपूर्ण दासबोध ग्रंथ जो आहे म्हणजे सगळे संत आपल्या ग्रंथांमधून जे विचार सांगतात ते केवळ या मनुष्य देहामध्ये जो जन्माला आलेला आहे त्या देहाचं सार्थक होण्यासाठीच सगळे विचार सांगितलेले असतात। त्याचा आवाका एवढा मोठा असतो, म्हणजे ती व्याप्ती एवढी मोठी असते की त्यातले काही ओव्या किंवा काही विचार निवडून आपण जे साधक जे आहे त्या साधकांसमोर आपण काही मांडत असतो, जे विचार असतो ते। पण आता व्याप्ती खूप मोठी आहे, अशी काय एका सेशनमध्ये समजण्यासारखी नाही आहे। सातत्याने ते श्रवण करावं लागतं, त्याचं मनन करावं लागतं, मुख्य स्वतः अभ्यास करावा लागतो। खूप महत्त्वाचं आहे की श्रवण केल्यानंतर सुद्धा त्याचं काय करावं लागतं, तो स्वतः अभ्यास करावा लागतो। आणि तिथे जयश्रीताई थांबल्या की त्या काय म्हणाल्या की आयुष्याचं सार्थक कशामध्ये आहे, तर जीवनमुक्तीमध्ये आहे। आता जीवनमुक्ती म्हणजे काय, 2 प्रकारची मुक्ती सांगितलेली आपल्याला संतांनी की एक तर आपण आहे की आपण मृत्यू पावल्यानंतरची मुक्ती। आता मेल्यानंतर सगळ्यांनाच मुक्ती मिळणार आहे। आता मुक्ती मिळणार म्हणजे काय, तर खरा मोक्ष मिळाला हे कोणी बघितलंय? आपण परत देहाला जन्माला आलोय का परत आपल्याला मोक्ष, म्हणजे आपल्याला परत देह मिळणार आहे का आपल्याला मोक्ष मिळाला आहे, म्हणजे आपण या देहातून मुक्त झालेलो आहोत, हे कोणी मेल्यानंतर बघितलंय? पण संतांचा आग्रह आहे की हेची देही हेची डोळा बघू मुक्तीचा सोहळा, म्हणजे याच देहामध्ये असताना निरपेक्ष आनंदाची प्राप्ती करून घेणं हे या जीवनाचं ध्येय आहे। आणि हे ध्येय समर्थ आपल्या फलश्रुतीच्या ओवीमधून सांगतायत। झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले, की साधनांची सगळी काय झाली तर झाले साधनाचे फळ। आता सगळी साधनं जी आहेत ती ग्रंथामधून सांगून ठेवलेली आहेत। आपण ज्या ओव्या निवडल्या होत्या 6 प्रवचनांच्या त्या आपण श्रवण केलेला आठवा, जरा थोडंसं मनन करा म्हणजे लक्षात येईल की समजले आणि वर्तले, नंतर प्रपंच उपाधी न सांडता किंवा सांडुनी राम आनंद घन, किंवा कालची जी ओवी होती माझी की आपण जी घेतली होती ईश्वराचा जो रोल सांगितला आपण, खरा देव जो आहे तो ओळखणं जो आहे तो, हे सगळी काय आहेत तर साधन आहेत। कारण या सगळ्यांची आपल्याला आपण जे सगळं करत असतो आपल्या आयुष्यभर ते आपल्याला त्याची अशी म्हणजे माहिती असतं पण एक क्लॅरिटी नसते।
जोपर्यंत आपण संत ग्रंथांचा अभ्यास करत नाही ना तोपर्यंत आपल्याला ती स्पष्टता येत नाही की मला काय करायला पाहिजे. नाही तर चाललेलं असतं, आपण सगळेजण सगळ्या गोष्टी करत असतो, पण संत ग्रंथांच्या अभ्यासाचा हाच उपयोग आहे की मला एकदम क्लॅरिटी येऊन जाते आणि माझं साधन जे आहे ते योग्य पंथावरती सुरू होतं. आता त्याला मार्गदर्शन करणारे, जसे आता आपण अभ्यास वर्ग आपण इथं आयोजित केला, अजून मार्गदर्शक भेटत राहतील, त्या मार्गाने तुम्हाला नेणार आहे आणि ती ईश्वराची व्यवस्था आहे की तुम्हाला पुढे त्या पंथावरून नेण्यासाठी ते मार्गदर्शक तुम्हाला भेटत राहतात. पण ही जी साधनं आहे ही साधनं संतांनी सगळी आपल्या ग्रंथांमधून सांगून ठेवलेली आहे. पण इथे बसून कितीही जरी आपण श्रवण केलं तरी स्वतः आपण घरी जाऊन तो अभ्यास केल्याशिवाय आपल्याला ते लक्षात येणार नाही, हेही तितकंच खरं आहे. कारण श्रवण केल्यानंतर आपण जेव्हा ग्रंथाचा अभ्यास घरी जाऊन स्वतः करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे हे खरंच आपण श्रवण केलं होतं, ह्याच्यात संतांनी हेच सांगितलंय. अजून त्या विचारांना पुष्टी मिळत जाते आणि अजून बुद्धीचा अजून निश्चय होत जातो. कारण आपण इतकं देहदादात्म्यामध्ये आहोत आणि संत जर सांगतायत की तू कोण आहेस तर आत्मा आहे. आपण आत्ता फक्त शब्दांनी म्हणतोय की मी आत्मा आहे, म्हणजे मला समजतंय फक्त की इथे बसून जो वक्ता सांगतोय किंवा संतांनी संतांच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की कोण आहे, तू करता नाही, तू भोगता नाही, मी करता नाही, मी भोगता नाही, हे जग सत्य नाही, हे शब्दांच्या पातळीवर सगळं चाललेलं आहे. पण हे जर समजायचं असेल तर साधनाचं करावी लागते. साधना म्हणजे काय करावी लागते तर संतांनी जे विचार सांगितलेले आहेत ते विचारांप्रमाणे आचार घडी बसवून घ्यावी लागते. नवीन जीवनाची घडी बसवून घ्यावी लागते. जुन्या आपल्या जीवनाच्या ज्या घड्या आहेत या सहजच आहे की मी देह आहे, हा देहादी प्रपंच माझा आहे, हे जग सत्य आहे, मी करता आहे, मी भोगता आहे. या जुन्या घड्यावर श्रवण करतोय, काहीतरी कळतंय की मी कुठेतरी करता नाही, मी कुठेतरी भोगता नाही. पण हे जर जीवनमुक्तीपर्यंत जायचं असेल आणि बुद्धीचा निश्चय तसा व्हायचा असेल तर प्रयत्नपूर्वक साधना करून जीवनाच्या नवीन घड्या बसवून घेतल्याशिवाय जीवनाचं सार्थक होणं शक्य नाही. आता घड्यांचा विषय आला म्हणून आपल्याला माहिती आहे, आपण कितीतरी साड्यांच्या घड्या मोडतो बघा. साड्यांच्या घड्या मोडतो, दररोज एक नवीन साडी नेसावीशी वाटते आपल्याला, इतकी कपाटभर आपल्या साड्या असतात. आता त्या जुन्या साडीचा नंबर यायला खूप वेळ लागतो. आता कपाटभर किती 50-60 साड्या तर प्रत्येकीकडे आहेत. आता पहिली साडी नेसलेली असते, खूप वर्षानुवर्ष ठेवलेली असते आपल्या लग्नातली, मग ती कधीतरी आठवण येते आणि आपल्याला वाटतं की ती आज काढून नेसावी. आणि जेव्हा नेसावीशी वाटते आणि ती नेसायला घेतो तेव्हा त्या साडीला काय असतं तर इस्त्री केलेली असते बरं का, पण तरी तिला काय असतं, घड्या पडलेल्या असतात. आता त्या जुन्या घड्या मोडायच्या असतील इस्त्रीच्या, आता किती वेळा इस्त्री फिरवावी लागते. आपल्या घरच्या इस्त्रीने होतच नाही, घडी मोडतच नाही. मग असं वाटतं की ती दुकानात दिल्याशिवाय, त्यांची ती जड इस्त्री फिरल्याशिवाय त्या घड्या मोडत नाहीत. आता साधं साडीच्या घडीचं जर हे आहे तर आपल्या अनंत जन्मांच्या ज्या घड्या बसलेल्या आहेत, आता इथे समर्थ म्हणतात झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले. कारण संपूर्ण ग्रंथ लिहिल्यानंतर संतांना फलश्रुती सांगावी लागते की ध्येय काय आहे आणि कुठल्या ध्येयापर्यंत तुम्हाला जायचं आहे. आणि जर ध्येय मला माहिती असेल तर आपली वाटचाल पण त्या दिशेने होते. बघा, आपल्या मुलाला ॲडमिशन घ्यायची आणि त्याला इंजिनियर करायचं असं ठरल्यानंतर आपण त्याच दिशेने वाटचाल करतो की नाही, की त्याला कुठले ते काय सब्जेक्ट घ्यायचे, काय घ्यायचं, मॅथ्स सायन्स घ्यायचं. म्हणजे ध्येय इंजिनिअरिंग ठरलेलं आहे. आता तो अजून खरं म्हणजे 7वी-8वीतच आहे, पण आपण त्या दृष्टिकोनातून विचार करतो की नाही त्याला पुढे कुठले सब्जेक्ट द्यायचे, डॉक्टर व्हायचं असेल तर कुठले सब्जेक्ट घ्यायला पाहिजे. अगदी तसंच इथे समर्थांनी ध्येय आपल्यासमोर ठेवलेलं आहे. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले. संपूर्ण ग्रंथामध्ये जी मी साधनं सांगितलेली आहेत ती साधनं अंगीकारल्यानंतर जी साधनं सांगितलेली आहेत, काय साधनं सांगितलेली आहेत, भक्ती ज्ञान वैराग्य, भक्ती ज्ञान विवेक वैराग्य, आपण म्हणू विवेकयुक्त वैराग्य पाहिजे. आता भक्ती म्हणजे नवविधा भक्ती सांगितलेली आहे, ज्ञान सांगितलेलं आहे. ज्ञान म्हणजे काय सांगितलेलं आहे, काल आपण ओवी ऐकली, पाहावे आपण असे आपण या नावं ज्ञान. आता ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया शब्दांनी ऐकली, पण ती प्रक्रिया कशी मला समजेल, ती कशी मला अनुभवाला येईल, या दृष्टिकोनातनं साधकाने सातत्याने प्रयत्न करत राहणं, म्हणजे अंतःकरणाची शुद्धी करत राहण्याचं काम साधकाला करत राहावं लागतं. बघा, श्रवण आपण ठिकठिकाणी जाऊन करू शकतो, पण साधना हा भाग प्रत्येकाचा व्यक्तिगत आहे.
चर्चा अशी होऊ शकते सगळ्यांमध्ये, पण जे श्रवण केलेले आज आहे, साधना जी सांगितलेली आहे ती प्रत्येकाने आपण आपलीच करायची आहे. भक्ती सांगितलेली आहे, ज्ञान सांगितलेलं आहे. आता ज्ञान म्हणजे अजून एका ओवीतच आपण काल तो विचार ऐकला, अजून ह्या सगळ्या मगाशी संकल्पना आपल्यासमोर मांडल्या जयश्री त्यांनी. जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय, माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, हे जीवाचं ईश्वर म्हणजे काय, जीवाचं आणि ईश्वराचं नातं काय आहे ते आपण थोड्या प्रमाणात काल बघितलं की जीवाच्या जीवनामध्ये ईश्वराचा रोल काय आहे, म्हणजे जीवाचं आणि जगताचं नातं काय आहे, जीवाचं आणि मायेचं नातं काय आहे, ईश्वराचं आणि मायेचं नातं काय आहे, ब्रह्म म्हणजे काय, मूळ जीवच ब्रह्मरूप आहे असं म्हणतात सगळेजण. तर तो ब्रह्मरूप असेल का? बघा, आपल्याला संत सांगतात की तू ब्रह्म आहे. वाटतं का आपल्याला मी ब्रह्म आहे? वाटतं का? जितकं मला वाटतं मी सीमा आहे. माझं नाव इनामदार आहे, मी चिंचवडला राहते. झोपेतनं उठवलं तरी कोणी विचारलं तर मी सांगेन, हो मी सीमा इनामदार आहे, मी चिंचवडला राहते. पण आता संत इतकं घोष करून सांगतात सातत्याने, स्वय शिष्या तुझी आहे से स्वानंद घन आत्मा, असं समर्थ म्हणतात. आणि इथं आपण सातत्याने श्रवण तेच करतोय, कोण आहेस तर तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्म आहेस. पण आता मी ब्रह्म आहे असं आपल्याला थोडं तरी वाटतं का? मग आता मला एक भगिनी म्हणाला ना, खरं म्हणजे तुम्ही हे विचार सांगताना जेव्हा आपण त्या बाळाला जन्म देतो ना तेव्हा त्याच्या कानातच सांगायला पाहिजे की तू ब्रह्म पण आहेस तुझ्या नावाबरोबर. तिच्या डोक्यात ती कल्पना आली की म्हणे तो निदान माझं नाव जेव्हा घेईल तेव्हा तो कुठेतरी त्याच्या सूक्ष्म मनात असेल की मी ब्रह्म आहे असं मला आईने सांगितलं होतं. आणि जेव्हा कळायला लागेल तेव्हा फक्त त्या दिशेने काय करेल तर विचार करेल, गमतीचा भाग सोडून द्या. पण सांगते की संत सांगतात आपल्याला की तू ब्रह्म आहेस, पण आपल्याला ते वाटत नाही. आणि म्हणून आपण इतकं देहबुद्धीमध्ये आपलं जीवन जगतो आहोत. आणि म्हणून संतांना सांगायला लागतं देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आणि दोनच शब्द आहेत बघा, देहबुद्धी आणि आत्मबुद्धी. पण हा मधला प्रवास जो आहे ना तो खूप मोठा आहे. आणि म्हटलं तर खूप मोठा आहे, म्हटलं तर खूप लहान आहे, खूप स्पेसिफिक आहे. आमचे काका म्हणतात परमार्थ पण कसा असावा, स्मार्ट असावा, स्पेसिफिक असावा आणि फार नेटका असावा. म्हणजे तो समजून घेतला. खूप फापट पसारा जर आपण मांडला तर त्या फापट पसाऱ्यामध्ये आपणच वाहून जातो. आणि मग ते शब्दज्ञान इतकं डोक्यावर बसतं की मला काय हवं हेच मला कळत नाही. त्याच्या शब्दज्ञानातनं मला काय हवं आहे हे जर मला स्पेसिफिक माहिती असेल तर अभ्यास करताना सुद्धा आपण जर सतत तो एक मुद्दा पकडून ठेवला की या दिशेने संतांनी विचार सांगितलेले आहेत. मी ब्रह्म आहे. ब्रह्म आहे म्हणजे कोण? मीच आनंद रूप आहे. आता मीच राम आहे. बघा, राम, ब्रह्म, आत्मा आणि आनंद हे सगळे समानार्थी शब्द आहेत. राम इज इक्वल टू ब्रह्म, ब्रह्म इज इक्वल टू आत्मा आणि आत्मा इज इक्वल टू आनंद आणि ब्रह्म इज इक्वल टू आनंद. बस, सगुणामध्ये राम म्हणा, निर्गुणामध्ये ब्रह्म किंवा आत्मा म्हणा, काहीच फरक पडत नाही आहे. पण एवढं पक्क लक्षात ठेवायचं की मी स्वतःच राम आहे, पण मला अजून त्याची अनुभूती येत नाही आहे. आणि जर समर्थ म्हणतात की या ग्रंथामध्ये ती अनुभूती येण्याची सगळी साधनं मी सांगून ठेवलेली आहेत, मग ती साधनं शोधण्याचं काम कोणाचं आहे? ते माझंच आहे. आणि परत समर्थ म्हणतायत की ह्याच्यामध्ये काय आहे, मी अनेक ग्रंथांचे या ग्रंथाला आधार घेतलेले आहेत. जेव्हा दासबोध ग्रंथ समर्थांनी लिहिला आहे, जर आपण पहिला दशक काढला, पहिला समास काढला तर त्याच्यामध्ये समर्थांनी लिहिलेलं आहे की मी किती किती ग्रंथांचे या लेखनाला आधार घेतलेले आहेत. उपनिषदे, ब्रह्मसूत्र, अनेक पुराणांचे आधार घेतलेले आहेत, वेदांताचा आधार घेतलेला आहे. पण समर्थ एवढी मोठीच्या मोठी यादी आपल्यासमोर देतात आणि समर्थ एकच म्हणतात, मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. याच्यात माझी काय आहे? मुख्य आत्मप्रचिती आहे. आणि समर्थ आपल्याला आश्वासन देतात की माझी आत्मप्रचिती असल्यामुळे ही माझी वचनं नाही तर रघुनाथ कृपेची वचने तो हा दासबोध. म्हणजे हा रघुनाथाच्या कृपेने मी लिहिलेला आहे. आपुल्या बळे मी नाही बोलत, बोलविता धनी वेगळाची. बघा, जे प्रत्यक्ष संत ब्रह्मरूप झालेले आहेत ते सुद्धा कर्तृत्व आपल्याकडे घेत नाहीत ग्रंथलेखनाचं. ते कुणाकडे देतात? रघुनाथाकडे देतात. आणि समर्थ म्हणतात माझी आत्मप्रचिती या ग्रंथामध्ये आहे, म्हणून जो या ग्रंथाचा अगदी व्यवस्थित विचार करेल, कारण समर्थांनी विचार हे साधनच या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. वैचारिक साधना सांगितलेली आहे. आणि जो विचार व्यवस्थित करेल, बघा 3 आहेत. संतविहित विचार असतो, शास्त्रविहित विचार असतो आणि श्रीगुरुविहित विचार असतो. 3 आहेत, संत, शास्त्र आणि श्रीगुरु. आता हे 3 वेगळे आहेत का?
जे शास्त्र सांगतात तेच संत सांगतात, संत सांगतात ते श्रीगुरू सांगतात. सगळ्यांमध्ये काय आहे तर एकवाक्यता आहे. आणि म्हणून तसे संत, शास्त्र आणि श्रीगुरू विहितच विचार ह्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. आणि त्या विचारांप्रमाणे जर आपण आपला आचार म्हणजे आपल्या जीवनाची जर घडी बसवून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करणं याला साधना असे म्हणतात. आज जयश्रीताईंच्या प्रवचनात एकदाही हा शब्द व्याख्या आली नाही म्हणून मला आत्ता सुचलं ते खरं सांगायचं तर. कारण त्यांच्या प्रवचनामध्ये बऱ्याच वेळा ह्या साधनेच्या व्याख्या येतात, पण माहिती नाही आज त्या वेगळ्या मूडमध्ये होत्या थोड्याशा आयुष्याचं सार्थक सांगण्याच्या फ्लोमध्ये. तर म्हणून आत्ता जीवनाच्या नवीन जुन्या घड्या मोडून नवीन घड्या घालण्याला साधना असं म्हणतात. आता नवीन घड्या कोणाप्रमाणे घालून घ्यायच्या? संतांप्रमाणे, शास्त्राप्रमाणे, श्रीगुरूंप्रमाणे, समर्थांनी आज आजबोधामध्ये जे संपूर्ण विचार आपल्यासमोर सांगितलेले आहेत त्या विचारांप्रमाणे. आता विचारांप्रमाणे घड्या जर घालून घ्यायच्या असतील तर काय करावं लागतं? ते विचार समजून घ्यावे लागतात. समजून घेतल्यानंतर कळलं नाही तर जो जाणताय त्याच्याकडे विचारायला जावं लागतं. विचारायला गेल्यानंतर त्याच्याकडनं ती उत्तरं मिळवावी लागतात. उत्तरं मिळवल्यानंतर ती नुसती वहीत ठेवून चालत नाही तर ती काय करावी लागतात? त्याच्यात आचरणात आणावी लागतात. मला जमतायत की नाही हे बघावं लागतं. कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे. जसे डॉक्टर काका म्हणतात की टांगसाळीमधनं नाणी काढतात. आपल्याला माहिती आहे की टांगसाळ नाण्यांची असते, ते एक फटाफटा एक सारखी नाणी बाहेर पडतात. तसे साधक नाही आहेत. प्रत्येक साधक हा वेगळा आहे. प्रत्येक साधकाची प्रारब्ध स्थिती वेगळी आहे. प्रत्येकाची प्रापंचिक स्थिती वेगळी आहे, प्रारब्धाप्रमाणे असणारी. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. आणि मग श्रीगुरूंची आवश्यकता काय एवढी समर्थांनी सांगितलेली आहे बघा. आता जी माझ्या प्रपंचामध्ये मला जी अनुभूती असते ना ती अनुभूती गृहीत धरूनच आपण दुसऱ्यांना मार्गदर्शन करतो. पण श्रीगुरू जे आहेत हे सर्वज्ञ आहेत. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. ते त्यांच्या देहासह परब्रह्म असतात. आणि मी काल जो विचार इथे सांगितला होता की ईश कृपा झाली की श्रीगुरूंची प्राप्ती होते. कारण ईश्वर स्वतः प्रबोधन करत नाही तर तो श्रीगुरूंच्या रूपाने मार्गदर्शन करायला येतो. आणि मग श्रीगुरू शिष्याला काय करतात तर प्रबोधन करतात आणि त्या शिष्याच्या पिंडाप्रमाणे त्याला साधना देतात. आणि म्हणून श्रीगुरूंचं जे महात्म्य आपल्या इथे समर्थांनी एवढं जे वर्णन केलेलं आहे या ग्रंथामध्ये. आणि म्हणून गुरुबुद्धी व्हायची असेल, श्रीगुरूंप्रती निश्चय व्हायचा असेल, श्रीगुरू मला जर ओळखायचं असतील तरी या ग्रंथाचा अभ्यास करावा. हे पण एक साधन आहे. कारण जेव्हा साध्य जर गाठायचं असेल आपल्याला तर काय साधन पण मला व्यवस्थित माहिती पाहिजे. आता या जगतामध्ये सध्या आपण बघितलं तर सगळीकडे गुरुसंस्था काय आहेत तर सगळ्यांचं डॉक्टर काका म्हणतात ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात त्याप्रमाणे नवीन आपल्याला काही ना काहीतरी ऐकू येत असतं. कुठेतरी संप्रदाय आहेत, कुठेतरी श्रीगुरूंची नावं ऐकायला येतात. पण श्रीगुरू जर पारखून घ्यायचं असतील तर पहिला संत ग्रंथांचा अभ्यास करावा. आणि जेव्हा मग आपली एखादी व्यक्ती आपल्या जेव्हा समोर येते श्रीगुरू म्हणून तेव्हा मग ते निकष आपण त्यांना लावू शकतो. का बरं? कारण ते आधी मला माहिती पाहिजे तर आपण निकष लावू शकणार ना. समर्थांची एक एक ओवी वाचा त्या समासामधली. आणि समोर जर आपल्याला कोणी म्हटलं की हे श्रीगुरू आहेत, हे श्रीगुरूपदी विराजमान आहेत तर आपल्या त्यावेळेस ते आठवलं पाहिजे. मात्र त्याच्यासाठी काय पाहिजे? अभ्यास पाहिजे. की हे मी समर्थांनी सांगितलेलं आहे की श्रीगुरू कसे असावेत आणि ही सगळी लक्षणं जी आहेत ती त्यांच्या व्यक्तीमध्ये दिसत आहेत. मग इथे विश्वास ठेवायला हरकत नाही. आता विवेकानंदांचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रामकृष्ण परमहंस एवढ्या अधिकाराचे असून सुद्धा विवेकानंदांनी पारखून घेतलेले आहेत. आणि म्हणून माणूस कुठे चकत नाही आणि कुठे फसत नाही. नाहीतर सर्ग माझी मैत्रीण म्हणाली तर खूप छान आहेत, चला मी पण चालले. हे असंच सध्या जगामध्ये सगळीकडे चाललंय. मी हा विचार इथे का म्हणला? जेव्हा इथे समर्थ म्हणतात झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. आणि निर्गुण ब्रह्म निश्चळी अंतरी बिंबल्याशिवाय आयुष्याचं सार्थक होणे नाही. आणि ते बिंबायचं असेल तर सगळी साधनं समर्थांनी आपल्या ग्रंथामधून सांगून ठेवलेली आहे. अगदी शिष्य कसा असावा, श्रीगुरूंना कसं पारखून घ्यावं आणि ह्याची स्पष्ट कल्पना जर मला असेल तर मी कुठे चकत नाही आणि कुठे फसत नाही. कारण मला स्वच्छ आणि स्पष्ट कल्पना आहे की समर्थांनी काय विचार ह्याच्यामध्ये सांगून ठेवलेला आहे. आणि त्या विचारांच्या निकषावर मी प्रत्येक गोष्ट तपासून बघण्याचा अधिकार या नरदेहामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आहे. आता आपण व्यवहारामध्ये प्रत्येक वस्तू तपासून घेतो की नाही?
प्रत्येक वस्तू तपासून घेतो, कारण आपलं नुकसान व्हायला नको म्हणून. मग परमार्थामध्ये सुद्धा तो अधिकार दिलेला आहे. बघा, कधी कधी श्रद्धा ठेवावी, पण कधी श्रद्धा ठेवावी? अगदी माझ्या जवळची मैत्रीण आहे, तिचा काही वर्षांचा मी प्रवास बघतेय, ती एका अधिकारावरती गेली आहे हे मला लक्षात येत आहे, मग ठीक आहे, तुझ्याबरोबर मी येते. पण हा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे की सगळ्या गोष्टी आपल्या निकषांवर काय पडताळून बघायच्या आहेत. आणि हे साधन सुद्धा समर्थांनी याच्यामध्ये अतिशय उत्तम रीतीने आपल्यासमोर सांगितलेलं आहे. अनेक साधनं, जसं मी आत्ता म्हटलं, भक्ती, ज्ञान, विवेक, वैराग्य. आणि विवेकाचं तर समर्थांचे इतके समास ह्याच्यामध्ये आलेले आहेत, कारण समर्थांचा आग्रह आहे की विवेकयुक्त वैराग्य असावं. नुसतं वैराग्य समर्थ म्हणतात हे कांड पिस आहे, त्याला विवेकाची जोड जर नसेल. बघा, मला मुक्त व्हायचं आहे, मुक्त व्हायचं, का मुक्त व्हायचं आहे, कशाला मुक्त व्हायचं आहे, मुक्त व्हायचं म्हणजे काय आहे, कशातून मुक्त व्हायचं आहे, हेच जर माहिती नसेल आणि नुसतं मला या जगाचा कंटाळा आला, या देहाचा कंटाळा आला म्हणून जाऊन बसला हिमालयामध्ये आणि काहीच माहिती नाही काय करायचं ते, तर काय होईल? नुसतीच फजिती आणि फजिती आहे. म्हणून हे सगळंच आहे. आता मुक्त व्हायचं म्हणजे कुणाला मुक्त व्हायचं आहे? आता मुक्त व्हायचं असं जेव्हा मी म्हणते तेव्हा का मुक्त व्हायचं आहे? आता बंधन असल्याशिवाय मुक्त व्हायचं आहे का? कारण मुक्त हा शब्द बंधन सापेक्ष आहे. मग आता मुक्त व्हायचं असं जेव्हा मी म्हणते तेव्हा बंधन कुणावर आहे, कशाचं आहे, केव्हापासून आहे, ह्या सगळे प्रश्न मला पडले पाहिजेत. आता हे बंधन जे आहे हे कुणावर आहे? जीवावर हे बंधन आहे. बरं, केव्हापासून आहे? अनादी काळापासून आहे. अनादी काळापासून आहे. आता मी आत्ता या देहामध्ये दिसते सगळ्यांना, पण माझे किती जन्म झाले माहिती आहे का आपल्याला? आणि भगवद्गीता म्हणते ना, बहुनाम जन्मना म्हणते. जेव्हा भगवंत असं वचन बोलतात तेव्हा आपले खूप जन्म झालेले आहेत आणि पुनर्जन्मसुद्धा परत आहे. हे भगवद्गीतेने आपल्याला सांगितलं आहे भगवंतानी. म्हणजे अनेक जन्म माझे झाले, अनेक जन्म मी पतित होऊन या देहामध्ये पडले आणि आज मला हा जन्म मिळालेला आहे. कुठेतरी मोक्षाची इच्छा माझ्या अंतःकरणात निर्माण झालेली आहे. म्हणून बंधन जीवावर आहे, अनादी काळापासून आहे. ते सत्य आहे का कल्पित आहे? सत्य असतं तर सुटलं नसतं, नाही तर कशाला आपण इथं आलो असतो. जर सत्य असतं तर काही गरजच नाही परमार्थाची. मग ते कल्पित आहे आणि जे कल्पित आहे ते मला सोडवता येतं. पण त्या कल्पनेनी बाधा इतकी झालेली आहे, कल्पनेची बाधा न लागो राजसा माझ्या विष्णुदास भाविकासी, असं कोण म्हणतंय? तुकाराम महाराज म्हणतात की माझं ते विष्णुदास हे सगळेजण आहेत ते कल्पनेनेच बांधले गेलेले आहेत. मी देह आहे, हे माझा प्रपंच आहे, हे जग सत्य आहे, ह्या कल्पनेने बांधले गेले असल्यामुळे आणि ते त्यांना सत्य मानून चाललेले असल्यामुळे ते सुखी दुःखी होत आहेत. मग आता हा जो आहे हे बंधन काय आहे तर कल्पित आहे, ते सत्य नाही. आणि जे कल्पित असतं ते मला सोडवता येतं, ज्या संतांनी सगळ्या सोडवलेलं आहे. आता बघा, ते बंधन सुटलंच नसतं त्या ग्रंथांचा उपयोगच काय? ते सुटतं हा काय आहे? अनुभव आहे संतांचा. आणि म्हणून तुम्ही जर मी सांगितलेल्या विचारांप्रमाणे आचार कराल तर तुमचं पण बंधन सुटेल. कल्पित बंधन आहे, कल्पितानेच मला बांधलेलं असल्यामुळे कल्पनेनेच सोडवायचं आहे ते. बघा, मगाशी मी जे म्हटलं की मी ब्रह्म आहे, आता आपण काय कल्पना केली आहे? मी जीव आहे. आपण कल्पनाच केली आहे ना की मी जीव आहे, म्हणून जीवदशेमध्ये जन्माला आलो. आता कल्पना करायची मी ब्रह्म आहे. कल्पनेने कल्पना मोहर आहे असं म्हटलेलं आहे. आणि मग मी ब्रह्म असं म्हणा तरी कमीत कमी, आणि तसा अभ्यास तर करा. म्हणजे हळूहळू जीवदशेतून बाहेर पडायला काय होईल तर आपल्याला मदत होऊन जाईल. एक गोष्ट सांगितली जाते, दृष्टांत. बघा, एक गाढवांचा कळप होता, 100 गाढवांचा कळप. तो गर्दभपाल ज्याला असं म्हणतात, तो 100 गाढवांचा कळप एका गावाहून दुसऱ्या गावावर जायचा, म्हणजे तळ ठोकणं असं ज्याला म्हणतात, की त्या गाढवांचा एक तळ ठोकला जायचा, नंतर दुसऱ्या गावी ते जायचे, परत तिथे 2 दिवस राहायचे. आता 100 गाढवांना सांभाळायचं म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे 100 गाढवांचे पाय, तर 100 खुंट्या असायच्या आणि त्या 100 खुंट्यांना 100 गाढवांचे पाय दोरीने बांधले जायचे, कारण त्या गाढवांनी कुठे जाऊ नये म्हणून. आता असाच एक गर्दभपाल आणि त्याचे 100 गाढवांचा कळप होता. एका गावाहून दुसऱ्या गावावर तळ त्यांनी ठोकला आणि त्याच्या लक्षात असं आलं की गाढवांच्या पायाला बांधायच्या दोऱ्या ज्या आहेत त्या मागच्या तळावरती विसरल्या. आता करायचं काय? तर खूप चिंतातूर झाला. म्हणाले, एवढी 100 गाढवं सांभाळायची कशी? आता एक ज्येष्ठ त्याच्यामध्ये होते, अनुभवी, त्यांच्याकडे तो गेला आणि म्हणाला, असं असं झालेलं आहे आणि तर काय करायचं?
तर ते म्हणाले, जे अनुभवी होते, सगळ्यात ज्येष्ठ होते, ते म्हणाले जाणून म्हणून ती गाढवच म्हणे, असं करता खुंटीच्या शेजारी त्याचा पाय ठेव गाढवाचा आणि नुसतं हाताने फिरव, नुसतं हाताने फिरव. आणि प्रत्येक गाढवाच्या पायाला त्यांनी असं केलं आणि 100 गाढवं मुकाटपणे उभी राहिली. अगदी त्याचप्रमाणे आहे की आपण या जीवदशेमध्ये कल्पनेने बांधले गेलेलो आहोत आणि आपण काय आहे तर कल्पनाच आहे. म्हणजे ते बंधन काय कल्पित आहे, ते सत्य नाही आहे. म्हणजे ते नक्की मला सोडवता येणार आहे. म्हणून बंधन कुणावर आहे? जीवावर आहे. कुठल्या बंधनाने जीव बांधला गेलेला आहे? तर तो देहबुद्धीने, मी देह आहे, हे आहे की नाही कल्पित बंधन आपल्यावरती. देह कायमस्वरूपी टिकतो का आपला? सगळ्यांचा अनुभव आहे. आता कायम टिकत नाही, कारण आपल्या आधीचे पण काय आहेत तर गेलेले आहे. अगदी आपण अगदी 7 पिढ्या काय त्याच्या मागे जाऊ, कोणी आहे का आजपर्यंत? आपणही हळूहळू कुठे चाललोय? त्याच दिशेने चाललेलो आहे. त्यामुळे देह सुद्धा कसा आहे तर येणारा, टिकणारा आणि जाणार आहे. त्याला जन्म आहे, जरा आहे आणि मरण आहे. मग तो पण कल्पितच आहे. म्हणून एक सुंदर विचार समर्थांनी त्याच्यामध्ये सांगितलाय. समर्थ म्हणतात, पहावी घरांची घरे. देह हे माझं राहण्याचं पहिलं घर आहे. बघा, ज्या घरामध्ये जीवात्मा येतो ते माझं राहण्याचं पहिलं घर आहे. मग ते सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, कारण कुठलाही देह आजपर्यंत राहिलेला नाही आहे. पण तरी मला सत्य वाटतं की नाही? असं वाटतं ना की तो जाऊ नये? कुणाला वाटतं का की जावं, कोणी हात वर करावा की मला गेला तरी देह माझा चालेल? कारण मनामध्ये भय आहे. कशाचं भय आहे? मृत्यूचं भय आहे. हा देह आहे म्हणून मी आहे आणि देह गेला की मी जाणार. आणि तेच संत सांगतात की देह हे जे आहे हे तुझं काय आहे तर राहण्याचं घर आहे. देह म्हणजे तू नाही. आता देह हे साधन मला वापरायला दिलेलं आहे भगवंतानी. देह परलोकीचे तारू. समर्थांच्या ओव्यात शरीरा ऐसे नाही यंत्र. बघा, शरीरा ऐसे नाही यंत्र असं जेव्हा म्हणतात तेव्हा हे यंत्र जसं आहे तसं आपण वापर करतो की नाही यंत्राचा, त्या यंत्राला ऑइलिंग करावं लागतं, त्याला मेंटेनन्स करायला लागतं, सगळं करावं लागतं. त्याप्रमाणे या देहाचा सगळा मेंटेनन्स करावा, त्याला ऑइलिंग करावं, त्याला खायला प्यायला द्यावं चांगलं, बिघडला तर औषध घ्यावं. कारण आयुर्वेद नावाचा वेदसुद्धा भगवंतानीच निर्माण करून ठेवलेला आहे की तू औषध घे बाबा देह बिघडला तर. नाही तर संत सांगतात देह म्हणजे मी नाही, देह म्हणजे तू नाही, म्हणजे देहाची हेळसाण करायची अजिबात नाही आहे. मग त्याला छान व्यवस्थित ठेवायचं आहे, त्याला वापरायचं आहे, कारण ते साधन आहे माझं. पण देह म्हणजे मी नाही. बघा, एका तारखेपूर्वी मी होते का आज तुमच्यासमोर बसली आहे. कदाचित सज्जनगड उतरता उतरता सुद्धा प्राण निघून जातील, माहिती नाही. म्हणजे एका तारखेनंतर मी नक्की काय आहे तर मी नक्की राहणार नाही आहे. तुम्ही कितीही त्या देहाला पकडून ठेवलं तरी सुद्धा तो देह टिकणारा नाही आहे. हा आपला अनुभव असून सुद्धा ते देह तादात्म्य इतकं जबरदस्त असतं की मला जाऊ नये असं वाटलं तरी तो एक दिवस गेल्याशिवाय राहत नाही. आणि मग अगदी मग आता काय हो आमचे काय म्हणू आपण 50 गेले, 5 राहिले, जसं हत्ती गेला, शेपूट राहिला, शेपूट गेला, शेपटाचा गोंडा राहिला, गोंडा गेला, गोंड्याचा केस राहिला. आणि शेवटी असं म्हणत रडत खडतच जावं लागतं. कारण देह म्हणजे मी हे देह तादात्म्य शेवटपर्यंत जात नाही. देह गेला की मी जाणार. कधी कधी आजारामुळे तुम्हाला तो सोडून जावा लागतो. कॅन्सरसारखा जर रोग झाला तर असं वाटतं आता हा देह नको, पण तिथे सुद्धा ज्ञान नसतं की मला त्रास होतो आहे म्हणून हा देह सोडून जायचा आहे मला आता. पण जे संत जे आहेत या संतांनी या देहामध्ये असतानाच त्या सच्चिदानंद स्वरूप आत्मस्वरूपाचा अनुभव घेतलेला असल्यामुळे ते म्हणू शकतात देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ बाहो. काल जसं आपण ऐकलं तसं संत भगवंताला म्हणतात की तू नेऊन काय नेशील, तू नेऊन काय नेशील, तुला मला नेता येणार नाही. हा पंचमहाभूतांचा देह तू घेऊन जाशील पण तुला मला नेता येणार नाही, कारण तू आणि मी एकच आहोत. याला म्हणतात अद्वैत. आपण जो अद्वैत संप्रदाय पहिल्या दिवशी सांगितला होता की स्वरूप संप्रदाय हा समर्थांचा आहे, अद्वैत संप्रदाय आहे. आणि अद्वैत म्हणजे अजिबात काय राहिलं नाही आहे, तो द्वैतच नाही आहे. कारण पंचमहाभूतांचा जो अचेतन जडदेह आहे तो पडून गेला.
आणि संत जे आहेत, सूक्ष्मदेह जो आहे, त्या सूक्ष्मदेहातल्या वासनासुद्धा सगळ्या नष्ट झाला आहे, तो अतिशय शुद्ध झाला आणि ते भगवंताशीच एकरूप होऊन गेले. म्हणजे तेच रामरूप झाले, तेच ब्रह्मस्वरूप झाले आणि याला म्हणतात अद्वैत. आणि हे अद्वैत सोडून बाकी सगळं काय आहे तर द्वैत आहे. आणि या द्वैतातून अद्वैताकडे जाण्याची सगळी साधनं समर्थांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगून ठेवलेली आहेत. बघा, काहीतरी आपण जाताना विचार घेऊन जावा इथून, म्हणून मी आपल्यासमोर थोडी मांडणी करते की मी म्हणजे देह नाही. बघा, मी जन्माला आले तेव्हा किती किलो वजन असेल माझं? असेल. आता इथे डॉक्टर आहेत, किती 2.5-3 पाऊंडाची मुलं असतात. आज किती किलो वजन झालं? 60. आता ते तुम्ही 60 किलो वजन झालं. आता 3 किलोची मी जन्मता माझं वजन 3 किलो होतं, आज 60 किलोची आहे. हे वजन कसं काय वाढलं? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, तिथलंच अन्न खातीये, तिथलाच काय आहे तो श्वासोश्वास घेते, तर या हवेमध्ये श्वासोश्वास घेते, इथलंच पाणी पितेय. तेज, सूर्यप्रकाश नसेल तर D3 कमी होतं. म्हणजे D3मुळे काय आहे तर म्हणजे हे देह आहे, सूर्याच्या प्रकाशामध्ये त्याला ऊर्जा मिळते. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांमध्येच हा देह वाढतोय. त्या पंचमहाभूतांवरच हा देह वाढला आहे. याचा अर्थ ही पंचमहाभूतं, आपण काल विचार केला होता, ही कोणी निर्माण केली? ही ईश्वराची सृष्टी निर्माण करण्याची काय आहे तर व्यवस्था आहे. त्यांनी पंचमहाभूत आणि त्रिगुण निर्माण केले. मग त्या पंचमहाभूतांमध्ये ही सगळी जडचेतन सृष्टी निर्माण केली आणि जे पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे ती पंचमहाभूतं माझ्या देहामध्ये पण आहेत. मग 3 किलोची मी 60 किलो पंचमहाभूतांवर हे सगळं जे मी आत्ता सांगितलं त्या सगळ्यांवरच मी हे सगळा देह जर वाढला असेल तर सभ्य माणसाचं लक्षण असं आहे की जे मी भगवंताकडून पुसणं घेतलेलं आहे ते वेळ झाली की त्याला परत देऊन टाकावं. आणि त्याहीपेक्षा असं असतं की जर सुगृहिणी असेल तर ती शेजारणीकडनं जर 5 बटाटे आणले असतील तर ती एक 6वा बटाटा देते त्याच्यामध्ये. अशी आपल्याकडची पद्धत आहे की 5 आणल्यानंतर 5च द्यायचं नसतं, आपण काहीतरी वाढवून देतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या या देहामध्ये काहीतरी वाढवून द्यावं. काहीतरी वाढवून म्हणजे भगवंताबद्दल, म्हणजे आपण काहीतरी पुढच्या जन्मामध्ये, आता खरं पुढच्या जन्माची सवड इथे नाहीच आहे, पण तरी आपण समजू की ती सवड भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलेली आहे की आपल्याबरोबर काय येणार आहे तर आपल्याबरोबर जे येणार आहे ते फक्त आपण जे परमार्थाच्या दिशेने जे काही करतो त्याच गोष्टी आपल्याबरोबर येणार आहे. मग तेवढं आपल्या देहामध्ये काहीतरी साधना वाढवून त्या भगवंताकडे हा देह सुपूर्त करावा. म्हणजे देह म्हणजे मी नाही. आणि देह, आता दुसरा विचार जो सांगण्यात येतो, देह म्हणजे मी नाही, देह माझा आहे. 2 विचार आपल्याला सांगितले मी आत्ता. आता काल एक आपण इथे वाक्य ऐकलं होतं प्रज्ञातेच्या मुखातून की जे माझं आहे ते मी नाही. साडी माझी आहे, मी साडी आहे का? घर माझं आहे, मी घर आहे का? मग आता मी म्हणते देह माझा आहे, मी देह आहे का? देह माझ्यापेक्षा वेगळं आहे. मग जसं आपण घरातल्या आपल्या बघा कामवाल्या बायका असतात, आता सध्या कामवाल्या बायकांचा खूपच प्रश्न असतो, एवढा आपले पगार देतो पण त्यांच्या दांड्या असतात आणि पण तरी गरज आपल्याला असते म्हणून आपण त्यांना वागवून घेतो की नाही. आणि जेव्हा ती येते तेव्हा आपण म्हणतो, तिच्या बोलता तर येत नाही पण तिला म्हणतो नाही सगळी कामं कर, कारण डोक्यात असतं की आपण तिला 1000 रुपये पगार देतोय, तिच्याकडनं तेवढं 1000 रुपयाचं काम वसूल करून घ्यायचंच, असं आपल्या डोक्यामध्ये प्रत्येक गृहिणीचं असतं. अगदी त्याप्रमाणे या देहाकडून सगळ्या गोष्टी या देहात असतानाच वसूल करून घ्यायच्या आहेत आणि या देहाला वापरायचंय, या देहाला वापरायचंय. देह हे माझं वापरण्याचं साधन आहे. आणि असं देहाशी आपण रोज बोलायला शिकावं की देह हे माझं वापरण्याचं साधन आहे, हा देह म्हणजे मी नाही. आता खूप थकला भागला, आता मी गड चढून आलो, त्या दिवशी पाय दुखत होते, झोप येत नव्हती. माझी मैत्रीण म्हणाली की तुला एक गोळी देते. मग त्या देहाशी मी बोलले, बाबा मी तुला आज गोळी देते, शांतपणे झोप आणि सकाळी उठला की तू आपल्या कामाला लाग. इतकं कट टू कट जर विचार केले ना, नाही तर अहो गड चढून आले, मुलगा म्हणत होता नको जाऊस म्हणून, पण तरी मी आपली आले कारण समर्थांचं दर्शन घ्यायचं होतं, रात्रभर झोप आली नाही, 3 दिवस गडावरती राहिलो, पोट बिघडलं. म्हणजे अनुसंधान इथलं विचारांचं नाही, अनुसंधान कुणाचा
देहाचा अनुसंधान. म्हणून असे जे विचार आपल्याला देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं जेव्हा समर्थ म्हणतात ना, तेव्हा हे सगळे विचार आपल्या अंतःकरणामध्ये जागे पाहिजेत. आणि हे जागे असतील तर ते आपल्याला वापरता येतात. सन्निधची असावा विचार असं आपल्याला समर्थ सांगतात. हे संतांचे विचार आपण सातत्याने जवळ ठेवायचे आहेत आणि ते सातत्याने वापरायचे आहेत. जे माझं आहे ते मी नाही, देह माझा आहे, मी देह नाही. स्थूल देह झाला. दुसरा जो आपला आहे तो सूक्ष्म देह आहे, मनबुद्धी चित्ताचा. आता मन माझं आहे असं आपण म्हणतो की नाही, माझं मन. आता जेव्हा माझं मन असं मी म्हणते तेव्हा मन हे माझ्यापेक्षा काय आहे तर वेगळं आहे. मन म्हणजे मी नाही. अहो शब्दांनी कळलं आम्हाला, पण तरीसुद्धा मन नाराज झालं की आम्ही लगेच नाराज होऊन जातो. मन आनंदी झालं की आम्ही लगेच त्याच्या हातात फुगडी लगेच घालायला तयार असतो. आता मग मन सुखी झालं तरी सुखाने हुरळून जायचं नाही, मन दुःखी झालं तरी त्याच्याने होरपळून जायचं नाही. हे स्वातंत्र्य जीवाला आहे, पण हे स्वातंत्र्य, क्रियामाण स्वातंत्र्य जीवात्मा वापरत नाही आणि म्हणून तो सुखी दुःखी होतो. बघा, जेव्हा भगवद्गीतेमध्ये आपल्याला भगवंत सांगतात सुखदुःखे समेकृत्वा लाभा लाभो जयाचे मौलिच्योगे सुखे संतोषानं यावे दुःखे विषादानं भजावे लाभा लाभानं आणावे मनावाची. अहो संत सांगतात, भगवंत सांगतात, पण हे कसं समान करायचं? म्हणजे सुख आणि दुःख, सुख दुःख येणारच आहे, पण सुख जे आहे बघा, मनाबरोबर सुखी व्हायचं नाही. मन म्हणे तू आनंदाने उड्या मार. बघा, एक नेहमीचे दृष्टांत सांगते. माझ्या मिस्टरांना प्रमोशन मिळालं किंवा मुलाचं लग्न जमलं, आपण एकटं सुख उपभोगतो का? 100 जणांना फोन होतात. किती बहिर्मुख माणूस असतो. आणि 100 जणांना फोन केल्यानंतर 100 जणांच्या प्रतिक्रिया काय असतात ते माहिती नाही. कदाचित त्यांना वाईटच वाटेल की यांना प्रमोशन मिळालं म्हणून, पण तरी सतत आपण काय असतो तर त्या सुखावरती बाहेरच्या लोकांवर अवलंबून असतो. तिला मनातून जरी वाईट वाटलं पण ती वरतून फोन करते की अभिनंदना प्रमोशन मिळालं म्हणून, की मला बरं वाटतं. म्हणजे आपलं सुख कुठे अवलंबून आहे? बाहेरच्या गोष्टींवरती अवलंबून आहे. आणि हेच बरोबर ओळखायचं आहे. जे आपले आप्त आहे, जे जवळचे आहे, भगवंताला सांगावं, सुख देवाशी सांगावे. त्याला काहीच क्रियाप्रतिक्रिया नाही आहेत. आणि दुःखाबरोबर आपण हुरळून जातो. दुःखाचा प्रसंग झाला की वर्षानुवर्ष त्या गोष्टी आठवत राहतो. आमचे डॉक्टर काका म्हणतात, आपला अंतःकरण नावाचा जो फ्रीज आहे ना, तो इतका फ्री त्याला मेंटेनन्सच लागत नाही. कारण का तर बघा, आपल्या फ्रीजमध्ये जर अगदी फ्रीज जरी असला तरी सुद्धा जर 10-12 दिवस भाज्या ठेवल्या तर त्या खराब होतात थोड्याशा का होईना. पण हा अंतःकरण नावाचा जो फ्रीज आहे ना, तो इतका ताजातवाना आहे की माझ्या लग्नात झालेली गोष्ट सुद्धा आत्ता जशी तशी मला आठवते. आणि अजून जास्त वाढवून आपण ते सांगतो की आपण माझ्या लग्नामध्ये माझ्या नंदेने त्या नातेवाईकांनी एवढा त्रास दिला होता, आठवली, त्याच्यात अजून भर पडते. म्हणजे अजून तो पदार्थ काय होतो? ताजा होतो, ताजा होतो. मग आता जो साधक आहे बघा, बाकीच्या प्रापंचिकांना ह्या गोष्टी बांधील नाही आहेत, कारण त्या प्रपंचाचे विचार आपल्या सुखात करतायत. त्यांना करू देत, त्यांचं मुमुक्षुत्व जेव्हा जाग होईल तेव्हा होईल, त्याची चिंता आपण करायचं काही कारण नाही आहे. पण आपण जे इथं आलेलो आहोत आणि आपल्याला जे वाटतंय की हे निर्गुण परब्रह्म आहे, जे निरपेक्ष आनंद रूप आहे, ते जर माझ्या चित्तामध्ये बिंबायचं असेल तर मला हा विचार करायला पाहिजे. आणि तो साधक जो आहे त्याने हा विचार जर केला तर त्याची हळूहळू हळूहळू जी वाटचाल आहे त्या निर्गुण परब्रह्माकडे होत राहते. आता जुन्या गोष्टी आठवून काही उपयोग आहे का? व्यर्थ वेळ वाया घालवणं. भूतकाळातल्या गोष्टी आठवायच्या, त्याच्यामध्ये सातत्याने, जसं आपण म्हणतो चिखलात तो रेडा सातत्याने बसतो आणि सातत्याने उठतो, तसं ते चिखलात बसण्यासारखा तो प्रकार आहे. भूतकाळातल्या गोष्टी आठवून, निदान भविष्यकाळातलं आपण म्हणू की प्लॅनिंग करतात म्हणून, पण भूतकाळातल्या गोष्टी आठवून काहीतरी उपयोग आहे? फक्त व्यर्थ आपण वेळ घालवतो. आणि मग आपण म्हणतो की आम्हाला नामस्मरणाला वेळ मिळत नाही. म्हणून हे साधकाचं काम आहे की भूतकाळातल्या गोष्टी आठवायला लागल्या की त्यांना नामाने बाजूला सारणं, नामाने बाजूला सारणं. असं होणार नाही की लगेच आपलं हे सगळं आपल्याला जमेल, पण हळूहळू जर आपण असा प्रयत्न करत राहिलो की भूतकाळातली घटना आठवायला लागली, म्हणजे अंतःकरणात आपल्याला जाणवतं की आता मला भूतकाळातल्या गोष्टी आठवत आहेत, सुखाच्या असू देत किंवा दुःखाच्या असू देत.
मग जेव्हा सुखाने सुखी आणि दुःखाने दुःखी होतो म्हणजे द्वंद्वमय जीवनच आपण जगत असतो. आणि असं मला लक्षात आलं की ताबडतोब तो विचार काय करायचा आहे, तो झटकून टाकायचा आहे. जसं अंगावर पडलेलं झुरळ आपण तातडीने झटकतो, त्याप्रमाणे मनामध्ये विचार भूतकाळातला आला की ताबडतोब तो बाजूला सारायचा आणि नामस्मरणावरती स्थिर होऊन जायचं. किंवा तत्वज्ञानाचा एखादा विचार असेल, एखादा ग्रंथाचा आपण अभ्यास करत असू, तर तो विचार तिथे आणायचा, कारण हे समर्थ मला हे सांगतायत आणि मी मात्र विपरीत विचार करते. असं तिथल्या तिथे मला आठवलं तर मग तो विपरीत विचार बाजूला जातो आणि हळूहळू साधक सातत्याने असे प्रयत्न करायला लागल्यानंतर जुन्या घड्या हळूहळू पुसट व्हायला लागतात आणि नवीन संतांच्या घड्या हळूहळू स्पष्ट व्हायला लागतात. आणि संतांच्या घड्यांमध्ये आनंद आहे, कारण बघा तुम्ही कितीही प्रसंग आठवा ते परत तुम्हाला तितकंच दुःख देतात. हा सगळ्यांचा अनुभव आहे, आपण सगळे प्रापंचिक आहोत. आणि भविष्यकाळातलं प्लॅनिंग काय काय होईल आणि कसं होईल. मी इतकी संपत्ती कमावली, मुलं टिकवतील का नाही. मी घर बांधलं, एवढा मोठा बंगला बांधला, पुढे त्याला बंगला आवडतोय का, तो अजून लक्झरियस फ्लॅट घेतोय, म्हणजे आम्ही एवढे कष्ट करून हे सगळं बांधलं, तो राहील का नाही. म्हणजे सतत काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल, याच्यामध्येच आपलं सगळं जीवन निघून जातं. एक अंतर्मुख होऊन विचार करा. भूतकाळातले विचार पूर्णपणे थांबलेले आहेत, भविष्य काळाचा अजिबात विचार नाहीये. काय स्थिती आहे. पुढील पैसे पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरसिये भूमिके समाधी राहे. इतकी समाधीची सोपी व्याख्या केलेली आहे. आपल्याला समाधी म्हटलं की वाटतं ज्ञानदेवांची मूर्ती आठवते आपल्याला, फोटो तस्वीर, की असं छान डोळे मिटून बसलेले आहेत आणि काय मुद्रा केलेली आहे. आणि मग आपल्यालाही असं वाटतं की आपणही डोळे मिटावे आणि छान असं काय करावं तर ती मुद्रा करून बसावं. पण आपण जेव्हा त्यांच्यासारखं करायला जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की जागेपणी पण आपण जे विचार करत नव्हतो ते डोळे मिटल्यावर यायला लागलेत आता. कारण ह्या सगळ्या गोष्टी निघालेल्या नसतात. भूतकाळात मन जात असतं, भविष्यकाळाची चिंता ते करत असतं. आणि हा अभ्यास आहे, हा अभ्यास आहे. अभ्यास कशाला म्हणतो तर हा अभ्यास आहे. आणि सगळं जीवन आपल्या 3 काळांमध्ये असतं, भूत भविष्य. 3 काळ म्हणायचंच नाही, 2च काळ सांगितले मी आत्ता. आणि जेव्हा भूतकाळातलं चिंतन थांबतं, भविष्यकाळाची चिंता थांबते, तेव्हा वर्तमान काळ हा ही समाधीची अवस्था आहे, ही समाधीची स्थिती आहे. बघा विचार करा, घरी जा इथून आणि एकांतात बसा थोडं एकटे. मग आपण विचार, फोनकडे बघितलं असं वाटतं तिचा फोन येऊन गेला का, पुढे काय होईल त्याची चौकशी करू का. तुम्ही वर्तमानात किती असता हा तुमचा तुम्ही विचार करा आणि तो अभ्यास करा आणि लिहून काढा तुम्ही आता वर्तमानात आहे इतकं. म्हणून हे जे बारकावे आहेत ना, हे जर बारकावे आपण टिपले तर आपल्याला पुढच्या गोष्टी समजण्याची शक्यता आहे. कारण मन सतत जर व्यग्र असेल तर ते आत्मस्वरूपाचं किंवा संतांनी सांगितलेले जे विचार आहेत ते ग्रहण करतच नाही, कारण ते सतत त्या काळांमध्ये धावतंय. आणि म्हणून हे जे मन आहे, मन जे आहे ते माझ्या कंट्रोलमध्ये पाहिजे, माझ्या ताब्यात पाहिजे. आणि अशा संतांच्या इंद्रिय ताब्यात असतात, संतांचे सगळे विकार ताब्यात असतात. बघा गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण सांगतात. गोंदवलेकर महाराज आणि त्यांचे भाऊ जे होते त्यांची कोर्टामध्ये केस सुरू होती. आणि केस सुरू होती, आता केस सुरू होती म्हटल्यानंतर कोर्टामध्ये वकील दोघांच्या बाजूने त्यांनी लावला होता. कोर्टात उभं राहिल्यानंतर वकील त्यांचे बाजू मांडत असायचे. आणि मध्यंतर जेव्हा कोर्टाचा व्हायचा तेव्हा महाराजांनी पिठलं भाकरी करून बांधून आणलेली असायची. आणि ते असं म्हणायचे भावाला की अरे ये आपण पिठलं भाकरी खाऊ. पण त्या भावाला मात्र राग आपल्या भावाविषयी की आणि काय दोघांमध्ये कोर्टात केस उभी झालेली असल्यामुळे हा माझा कोण आहे, शत्रू आहे. आणि महाराज म्हणायचे अरे तू एवढा का म्हणजे लांब लांब जातोयस, तू ये ना, आपण दोघं भाऊ आहोत. आणि जरी आपण खटला जरी कोर्टामध्ये दाखल केलेला आहे, तिथे आपण वकील नेमलेले आहेत, आपल्या बाजू आपण तिथे मांडतो आहोत, ते तिथे ते चाललेलं आहे. पण व्यावहारिक सत्तेमध्ये तू आपली भाऊच आहोत की नाही आपण. ही संतांची स्थिती आहे. तर आपली स्थिती बघा, भूतकाळातली झालेली घटना किती आपण आठवतो. त्यांनी त्यावेळेस मला तसा त्रास दिला होता. त्याला बघितलं तर बघणं तर दूरच, नुसती आठवण स्मरण झालं तरी कळपायची आत्मस्तकाला जाते. आता हे बारकावे टिकल्याशिवाय आपली साधनेमध्ये प्रगती होणं शक्य नाही. नाहीतर काय आहे, तिथे माया ब्रह्म सांगणं खूप सोपं आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत संतांनी सांगितल्या, पण त्या परब्रह्म स्वरूपाचा जर अनुभव यायचा असेल तर मन मोकळं राहावं लागतं.
आणि मोकळं मनच भगवंताच्या जवळ असतं. मन शांत राहावं लागतं तरच ते भगवंताच्या जवळ असतं. ते जर इतकं भरलेलं असेल कचऱ्याने, बघा अंतःकरण नावाची काय धर्मशाळा जी आहे, डॉक्टर काका म्हणतात की धर्मशाळा पूर्वी असायच्या तेव्हा अनेक लोक त्या धर्मशाळेमध्ये यायचे, काही काळ मुक्काम करायचे आणि धर्मशाळा म्हणजे कचरा करण्याचंच ठिकाण असं म्हणून ते कचरा सगळं काय खाल्लेलं पिल्लेलं सगळं टाकून बाहेर निघून जायचे. अगदीच त्याचप्रमाणे जर आपलं अंतःकरण हे धर्मशाळा झाला असेल, भूतकाळातले विचार आहेत, भविष्यकाळाची चिंता आहे, तर अंतःकरण नावाचा घटकच जर पवित्र झाला नाही तर ते पवित्र तत्व ते आतमध्ये बिंबेलच कसं. आणि इथे समर्थ म्हणतात निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले, म्हणजे तेच स्थिर झालं, ते सुस्थिर झालं. आता आम्हालाही स्वतःला अनुभूती आहे की मी निरपेक्ष चित्ताला आनंद येतोय आणि आम्हाला सगळे ब्रह्मरूप दिसत आहेत. आपल्याला दिसतात का? हा असा, तो तसा, ती तशी, तिने असं केलं होतं, हिने असं केलं होतं, ती अशी बोलली होती. मग आता या अंतःकरण नावाचा जो घटक आहे तो पवित्र झाल्याशिवाय, तो शुद्ध झाल्याशिवाय, जसं काल आपण इथे विचार ऐकला होता की बुद्धीमध्ये कशाचं प्रतिबिंब पडतं, चिदाभास ज्याला म्हणतात ते. बघा हा जीव जो आहे परमात्म्याचाच अंश आहे, तो त्याच्यापासून अजिबात वेगळा नाही आहे. पण तो का वेगळा झालाय? तर ह्या सगळ्या अपूर्णतेमुळे वेगळा झालाय. तो परमात्मा पूर्ण आहे. तो कसा आहे? तो निरवय आहे, निर्विकारी आहे, तो अविकारी आहे, तो अज आहे, अजर आहे, अमर आहे. त्याला विकार नाहीत. का विकार नाहीत? कारण त्याला अवयव नाहीत म्हणून त्याला विकार नाहीत. त्याला जन्म नाही. का जन्म नाही? तो जन्माला येत नाही, तो म्हातारा होत नाही, तो मृत्यूपंथाने जात नाही. कारण तो मृत्यूपंथाने जात नाही, तो जन्मालाच येत नाही, तर मरणार कसा? आपण जन्माला येतो आणि म्हणून आपण मृत्यूपंथाने जातो. आपल्याला अवयव आहे म्हणजे देह धारण केलेला आहे म्हणून आपल्याला आजार आहेत, रोग आहेत. आणि आपल्याला काय आहे? मन दिलंय भगवंताने म्हणून मनाबरोबर आपण धावतो. पण मन कसं आवरायचं हे आपल्याला संत सांगतात. आणि म्हणून मन नावाचा घटक, आता मन आपण पहिल्या दिवशी ऐकलं की अंतःकरण नावाचे 4 घटक आहेत, मन बुद्धी चित्त अहंकार. हे सगळं अंतःकरण आपल्या ताब्यात पाहिजे. जो मी विचार करेल तोच माझ्या मनाने विचार केला पाहिजे. मन विचार करेल त्याप्रमाणे मी विचार करणार नाही. एखादा फोन आला मैत्रिणीचा की प्रवाह पतितासारखा आपण त्या विचारामागे जातो. एखादी व्यक्ती मैत्रीण असली किंवा आपल्या जशी पटत नसलं, ती व्यक्ती समोर आली की तिचे विचार सुरू होतात आणि तिच्याबरोबर आपण प्रवाहपतीत झाल्यासारखं आपण त्या मनामागे जातो. त्या क्षणी मन आवरून धरायचं. म्हणजे ही जी इंद्रिय आहेत नाही संतांच्या ताब्यामध्ये असतात, त्यांना हवी तशी ती वापरतात आणि आपण त्यांच्या मागे धावतो. म्हणून समर्थांना मनाचे श्लोक सांगावे लागले. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. एवढं मनावर समर्थांनी काम केलेलं आहे. एक श्लोक जरी आपल्याला समजला तरी आपलं खूप काम होऊन जातं. आणि जेव्हा हा अंतःकरण नावाचा घटक असा साधनेने शुद्ध 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 जेव्हा होत जातो तेव्हा हा जीव जो आहे तो पूर्ण परमात्माच आहे. मी आता जे सांगत होते ते, पण तो अपूर्ण का झालाय? तर मी देह, मी मन, मी बुद्धी, मी चित्त, मी अहंकार या सगळ्या गोष्टी घट्ट धरून बसल्यामुळे तो त्या तत्वापासून काय गेलेला आहे? तर तो दूर गेलेला आहे. आणि जेव्हा साधनेने तो या सगळ्या गोष्टी काढत राहील, अगदी प्रयत्नपूर्वक वेचून 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 काढायच्या आहेत. हा दुसऱ्याला समजण्याचा भागच नाही आहे. अभ्यास, श्रवण करायचं, मनन करायचं, अभ्यास करायचा, आपल्या अंतःकरणातून त्या गोष्टी निघतायत की नाही हे आपलं आपण सातत्याने तपासत राहायचं. डॉक्टर काका म्हणतात तपासण्याचा अधिकार दुसऱ्यांना फक्त डॉक्टर लोकांना आहे, आपण तपासायचं नाही. अहो इतके वर्ष परमार्थ करतायत पण अजून जशाच्या तशा आहेत. हे फार आपल्याला बोलायला आवडतं. अरे दुसऱ्यांना तू तपासू नको ना, ते डॉक्टर तपासतील, तू तुझं अंतःकरण तपास ना, ते काय तपासायचं ते. म्हणून साधकाने आपलं अंतःकरण आपण तपासत राहायचं आणि असं तपासत राहिल्यानंतर अंतःकरण नावाचा घटक शुद्ध शुद्ध होत राहतो. आणि असा शुद्ध झाला की तो काय होतो? बघा अजून एक मी नेहमी सांगते की परमात्मा आणि हा जो जीव आहे हे कसे तर एकाच धर्माचे आहेत, दोघांचे गुणधर्म एक आहेत. आपण विचार करा की विरोधी गुणधर्माचे पदार्थ कधीही एकमेकांमध्ये मिसळत नाहीत. पाणी आणि तेल एकांमध्ये मिसळतं का कधी? पाण्यामध्ये जर आपण तेल ओतलं तर त्याचा तेलाचा काय होतो? तवंगवरती दिसतो आपल्याला. जर दूध त्याच्यामध्ये आपण मिश्रित केलं तर काय होतं? पाण्याला दुधाचा रंग येऊन जातो. पण एका बिस्लरीमधलं पाणी दुसऱ्या बिस्लरीच्या बाटलीतलं पाणी हे जर एका भांड्यामध्ये आपण ओतलं
तर जर कोणी म्हटलं की माझ्या बाटलीतलं पाणी मला काढून दे, तर काढून देता येईल का आपल्याला? ते बेमालूमपणे काय होतं तर मिश्रित होऊन जातं. त्याचप्रमाणे जीव जेव्हा अंतःकरण नावाचा घटक अतिशय शुद्ध आणि पवित्र करतो, तो नित्यप्राप्त असलेला आत्मा जो माझ्या आतमध्येच आहे त्याच्यामध्ये परतो मी पाठीमोरे ठाके, मी तो जीवात्मा त्याच्यामध्ये विलीन होऊन जातो. जेव्हा तो शुद्ध होतो जीवात्मा, तेव्हा त्याला शुद्ध तत्वामध्ये विलीन होण्याशिवाय गत्यंतरच राहत नाही. आणि साधना जी आहे ती ह्याच्यासाठी आहे. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबलेचे म्हणतात समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. ही साधनं जी आहे ती समजावून घ्यायची आहेत. म्हणून असं सातत्याने आपण विचार करत जायचं आहे. बघा, झाले साधनाचे फळ कधी होईल तर निर्गुण ब्रह्म निश्चळ अंतरी बिंबले. आता त्यांनी म्हटलं संसार झाला सफळ. आता संसार सफळ होतो असं म्हटले त्यांनी. कधी? निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. आता संसाराचं स्वरूपच काय आहे? ते सरत जातं, त्याला काय म्हणतात? संसार असं म्हणतात. आता सरतंय की नाही सगळं? माझा देह सरतोय, माझे कुटुंबीय सरतायत, माझा प्रपंच सरतोय. आता किती युग झाली? सत्ययुग झालं, द्वापार युग झालं, हे चौथं युग आहे कलियुग जे आपण आता म्हणतो ते. हे कलियुग आहे. आता कलियुगाचं पण कितीतरी आता काळ पुढे 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 सरकलाय. देहाला जन्म आहे, जरा आहे, मरण आहे, जगताला उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे. आता माझ्या देहाच्या आयुष्याच्या मानाने या जगताचं आयुष्य खूप मोठं आहे, पण ते पण एक दिवस नक्की काय होणार आहे तर नष्ट होणार आहे. म्हणजे सतत काय आहे तर पुढे सरकतंय, त्याला संसार असं म्हणतात. आणि या सरकणाऱ्या संपूर्ण देहादी जगताचं जे अधिष्ठान आहे ते न सरणारं तत्व आहे, त्याला ब्रह्म असं म्हणतात. आता एक विचार करा, लहान मुलं भोरे खेळतात. त्या भोऱ्याला एक आस असतो बघा. असा नुसता भोरा जर फिरवला तर त्याला एक बारीक आस असतो, त्याशिवाय तो फिरत नाही. त्याला पृष्ठभाग लागतो खाली. पृष्ठभाग असल्याशिवाय तर भोरं फिरत नाही. मग ज्या अर्थी जग ह्याचा अर्थ जे गतिशील आहे त्याला जग असं म्हणतात. जे मी आत्ता सांगितलं, सतत गतीने पुढे पुढे जाते, त्याला एक गती आहे त्या जगताची. देहाला गती आहे, जगताला गती आहे, या सगळ्या गोष्टींना गती आहे. मग हे गतिशील तत्व आपण म्हणतो ना, पृथ्वी फिरतीये सातत्याने. जर पृथ्वी फिरतीये तर तिच्या मागे अधिष्ठान असलं पाहिजे, त्याला पृष्ठभाग असला पाहिजे की त्याच्यावरती ती फिरतीये. आणि ते अधिष्ठान आहे ते परब्रह्म आहे. ते परब्रह्म आहे. आता गडबड कुठे होतीये की जे आहे त्याला नाही म्हणायचं आणि जे नाही त्याला आहे म्हणायचं. गडबड इथे. जे दिसतंय देहाने जगत, दृश्य जगत जे दिसतंय त्याला काय म्हणायचं? संत मिथ्या म्हणतात आणि आम्हाला आग्रह करतात की तुम्ही मिथ्या म्हणा. आग्रह करतायत म्हणजे सगळे विचार सांगून ठेवलेत आणि ते दिसत नाही ते म्हणतात तेच आहे असं म्हणत आहेत. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, ब्रह्म असत्यची असे असं आपल्याला समर्थ सांगतायत. मग आता कसं काय? म्हणजे गडबड इथे आहे. कारण आपलं अनेक जन्मांचे संस्कार जे चित्तावर आहेत, जे आहेत तेच काय आहे तर ते सत्य इतकं घट्ट आपल्या त्या अंतःकरणामध्ये बसलेलं आहे. आणि त्यासाठी हे वेदांत विचार, हे संतांनी सांगितलेले जे विचार आहेत हे सातत्याने रोज स्व अध्ययन करावं लागतं. ते इतके संस्कार लवकर पुसले जात नाही. मग आता संतांवर श्रद्धा पाहिजे, शास्त्रावर श्रद्धा पाहिजे, श्रीगुरूंवर श्रद्धा पाहिजे. आता त्यांनी अनुभव घेतून मला सांगितलं की नाही, मग ते नक्की आहे. आणि जेव्हा आपण अशी श्रद्धेने वाटचाल करतो आणि साधना करत राहतो तेव्हा एक दिवस आपण नक्की त्या स्थानापर्यंत पोचून जातो. बघा, आता आपण खूप लांब लांब कुठे जातो तर गावाला जातो, ट्रिपला जातो. आता तिथलं काही आपल्याला माहिती असतं का? पण आता कुठे कुठे आपण जंगल सफारी वगैरे करायला जातो. किती ती घनदाट ताडोबा सारख्या वगैरे ठिकाणी गेल्यानंतर आता केवळ तो आपल्या गाडी आणि तो गाईड असतो, तो जसं सांगेल तसं आपण जातो की नाही? आपण त्याला शंका विचारतो का की बाबा इथे वाघ आम्हाला आला तर खाल्लं तर काय होईल? कारण त्यांनी ती जबाबदारी घेतली असेल, त्याला तिथे सगळी माहिती असते. तिथे कुठले कुठले धोके आहेत, या कुठल्या ठिकाणी न्यायचं, हे सगळं त्याला माहिती असतं. मग त्याच्यावर आपण श्रद्धा ठेवतो की नाही? साधी गोष्ट आहे, आपण गुगल मॅप लावला की आता आपण पोहोचतो ठिकाणी. गुगल मॅप लावा, ती बाई बोलते तसं आपण जात राहतो. आपण शंका घेतो का काही? मग तसेच सद्गुरू आणि संत आहेत, अजिबात शंका घ्यायची नाही आणि निशंक होऊन त्या मार्गावरती वाटचाल करत राहायचं. ते जे उपदेश करतायत ना, त्या उपदेशाच्या मार्गावर मार्गक्रमण करत राहायचं. असं का आणि तसं का विचारायचं नाही.
आणि असं जर आपण निशंकपणे श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपण जर संतांच्या मार्गावरती वाटचाल करत राहिलो तर नक्की त्यांना जे मिळालेलं आहे ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. ते निश्चळ शब्दच वापरलाय. आणि आपण काल विचार केला होता की ईश्वराने सृष्टी निर्माण केलेली आहे, तो पण निर्माण झालेला आहे, त्यामुळे तो पण चंचळात मोडतो. पण आता निश्चळाकडचा जर मला प्रवास करायचा असेल, म्हणजे निश्चळ तत्व मला अनुभवायचं असेल, तर त्याचं निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करावी लागते, त्याला प्रसन्न करून घ्यावं लागतं, त्याशिवाय मला पुढे जाता येत नाही. जसं एखाद्या मोठ्या साहेबाकडे जायचं असेल तर आधी आपल्याला काय करावं लागतं, खालच्या माणसांची काय करावी लागते, त्याला काहीतरी खुश करावं लागतं की आम्हाला पुढे साहेबाची भेट घालून दे. दृष्टांत आहे. मग तसं ईश्वराची इथे निष्काम उपासना आहे. मात्र त्याला आपण काहीतरी देतो, हा भाग सोडा, तो दृष्टांत आहे. पण ईश्वराची निष्काम उपासना आणि निष्काम कर्म केलं की चित्ताची शुद्धी आणि चित्ताची शांती होते आणि आपोआपच त्या शुद्ध अंतःकरणाला त्या शुद्ध तत्वाची ओढ लागते. ही आपोआप होणारी प्रोसेस आहे, ज्याचा त्यांनी काय करावं तर अनुभव घेऊन बघावा. आणि मग आपल्याला असं वाटतं की ते तत्वाचा मला अनुभव कधी येईल. म्हणून श्रीगुरु संस्थामध्ये आहे की जे आपल्याला, श्रीगुरु म्हणजे समर्थ, आपले श्रीगुरु आहेत इथे, हे समर्थ आपल्याला हा सगळा मार्ग या ग्रंथामध्ये दाखवत आहेत. मग त्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्यांच्यावर जर आपण श्रद्धा ठेवली, त्याप्रमाणे जर आपण अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच ती व्यवस्था समर्थांनी आपल्यासाठी तिथे करून ठेवलेली आहे. म्हणून समर्थ म्हणतात, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले, हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठाव नाही. बघा, म्हणजे मायेचा सगळा काय झाला, दृश्यजगताचा सगळा हिशोब निघून गेला. कारण आम्हाला कळलंय ते आता काय आहे तर ते मिथ्या आहे. मग आता मिथ्या आहे कळल्यानंतर त्याचं सुखदुःखाचं तडा की मी खाईन का? आता बघा, आपल्याला जर कळलं, आता कसं आहे की सोन्याचा मुलामध्ये दिलेल्या चांदीच्या वस्तू असतात, ती सोन्याची आहे म्हटलं की आपण खूप जपून ठेवतो, कारण मला माहितीच नसतं. पण जेव्हा कोणीतरी येतं, माझ्या मैत्रिणीत मला प्रेझेंट दिलं होतं, ते चांदीचं ताट. पूर्वी त्या कर्वेनगरच्या इथे काय होतं, कारखाना होता देवलचा, त्याच्यावरती ते चांदीचं असं काय केलेलं होतं तर लेप दिलेला होता, ते पॉलिश करतात त्याच्यावरती, आणि आत तांब्याचं असतं ते. आणि मी ते इतकं जपून ठेवायचं. आणि खूप जवळची मैत्रीण होती, मला छान वाटलं चांदीचं ताट आपल्याला दिलं म्हणून. आणि असाच कधीतरी विषय निघाला तर ती म्हणे, ते चांदीचं नाही देवलचं आहे. मग मी ते रोजच बाहेर ठेवायला लागले. म्हटलं जाऊ दे, कशाला लोकांमधली जागा अडवायची. अगदी त्याचप्रमाणे आहे की जेव्हा आपल्याला संत ह्या जगताचं मिथ्यत्व दाखवून देतात आणि ते आपल्याला पटतं, तेव्हा मग त्या जगतामध्ये जीवन जगत असताना सुद्धा त्या जगताचे सुखदुःखाचे तडाखे आपल्यावरती होत नाहीत. आणि मग कारण प्रारब्धानुसार तर जीवन जगायचंच आहे आपल्याला. की असं नाही की आता मिथ्या कळलंय म्हणजे आता देह पण सोडून द्यायचा आहे. प्रारब्धानुसारी जोपर्यंत या देहाचं जीवन या जगतामध्ये आहे तोपर्यंत जगावंच लागणार आहे. पण पूर्वी मी सत्यत्वाने जगत होते, आता मिथ्यत्वाने जगतेय. सत्यत्वाने तडाखे बसत होते, आता मिथ्या असल्यामुळे आहे जसं आहे तसं असू देत. अशी भूमिका निवांत अंतःकरणामध्ये निर्माण होते आणि अंतःकरण अतिशय शांत होऊन जातं. आणि तेच म्हणतात निर्गुण ब्रह्म. तर ब्रह्म म्हणजे असं काही खूप बाहेरून येणारं नाही आहे. आतली शांती म्हणजेच काय, तो परब्रह्म स्वरूप आहे. संतांचं दर्शन घ्या, किती शांत वाटतं. श्रीधर स्वामींच्या कुटीत जा, नुसतं त्यांच्या ह्याच्याकडे बघितलं, तसबिरीकडे बघितलं तरी किती शांत वाटतं. कारण ती मूर्तिमंत शांती म्हणजे संत आहेत. मूर्तिमंत शांती म्हणजे संत आहे. मूर्तिमंत शांतीला जर वाटलं कुठे राहावं तर ती संतांच्या देहामध्ये राहायला जाते, आणि अशांतीला वाटलं कुठे राहावं तर ती आपल्या देहामध्ये राहायला येते. असं एवढा फरक आहे. मग अशांतीकडून शांतीचा प्रवास करायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजावून घ्यायच्या, त्याप्रमाणे साधना करायची. आणि अशी साधना तुम्ही छानपैकी करा. परत आपण शिबिराला जेव्हा येऊ तेव्हा ते अनुभव तुम्ही आम्हाला म्हणजे आमच्या सगळ्यांना असं म्हणत नाही की आम्ही काय कुठे आहोत, आम्ही फक्त सांगणार आहोत. कदाचित काका असं म्हणतात आमचं की ऐकण्याला जमतं पण सांगण्याला जमत नाही. जर श्रवण करतो त्याला एखादं जमलेलं असतं पण सांगणारा तसाच कोरडा राहतो. म्हणून मग जो बघताय त्याच्या सकटी सगळ्यांना साधना आहे. फक्त इथे बसून बोलणारा आणि तिथे ऐकणार एवढाच फरक असतो. बाकी साधना सगळ्यांना आहे. कारण आलेला अनुभव सुद्धा
दृढ अपरिवर्तनी अपरोक्ष होईपर्यंत संतांनी सुद्धा साधना केलेली आहे. नाथ महाराज रोज कीर्तन करत होते, दासगणू महाराज रोज कीर्तन करत होते. कारण मायेचा प्रभावच असा आहे की ज्याप्रमाणे पाणी उताराकडे सहज वाहतं त्याप्रमाणे अगदी लगेच उताराकडे माणूस निघून जातो. म्हणून रोज स्व अध्ययन करावं लागतं. आणि म्हणून समर्थ आपल्या समोर ही सगळी मांडणी करतात. इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.